हे तुझे लाड. कॅम्प जवळच आम्हाला एक झोपडी बांधून देण्यात आली होती, पण आता शिदा बंद झाला होता. पाण्याची पखाल चालूच होती. मुले साहेबांनी परत नेली. सगुणाबाई आपल्या मुलीला भेटायला आपल्या खेडेगावी गेली. टिळकांनी तिला जाताना लुगडे चोळी घेतली. खर्चाला 4 रुपये दिले. पगार 8 आणे होता, तो 2 रुपये केला व 4 महिने भर पगारी रजा दिली. आता आम्ही 4 माणसे कुटुंबाला उरलो. पण तेथेही नाही नाही म्हणत 2 मुली मी सांभाळण्यास घेतल्या. दोघींच्याही आया तेथेच प्लेगला बळी पडल्या होत्या. आम्ही दोघीही रोग्यांची पडेल ती सेवा करीत होतो. त्यांचे खाणे पिणे, औषध पाणी, त्यांची तोंड धुणे, त्यांना स्पंज बाथ देणे व वेळ पडली म्हणजे त्यांचा शेणगोटा करणे ही सारी कामे आमच्याकडे होती. तेथे सर्व धर्मांचे, सर्व जातीचे लोक येत व आम्ही तेथे आहोत हे समजल्यावर त्या कॅम्पची भीती लोकात कमी होऊन अधिकाधिक रोगी येऊ लागले. ते आमच्याच नावावर रात्री कोणत्याही वेळेस येऊ लागले. सिद्दीक शेठनी आम्हाला गरम कपडे करून पाठवले. आम्ही मागितले नव्हते, पण स्वतःच त्यांनी ते पाठवले. तेथे कॅम्पात एक तेली अगदी कुलपात बंद करून ठेवलेला होता. त्याला जाऊन नुसते पाणी पाजायला सुद्धा कोणाला धैर्य होत नसे. आम्ही आमच्या हातात व्यवस्था आल्याबरोबर एक नवीन नर्स आणवली. ही ख्रिस्ती होती व अगदी मनापासून काम करी. पहिल्या दिवशी मी व जाईबाई त्या तेलाच्या झोपडीकडे जाऊ लागलो. तो तेथे दारातच एक शिपाई. तो म्हणे, बाई आज जाऊ नका, तो माणूस फार भयंकर आहे. आम्ही म्हटले, भयंकर असो की कसाही असो, त्याला दूध देणे, औषध देणे हे आमचे काम आहे. कुलूप उघडा. सांगितल्याप्रमाणे त्याने कुलूप उघडले. सांभाळा बरं, तो अंगावर धावून येतो. आणि दार उघडल्याबरोबर खरोखरच तो आमच्या अंगावर धावून आला. तो तसा येताच मी खाडकन त्याच्या तोंडात लगावले. काय झाले कोणास ठाऊक, पण तो चटकन पाया पडून लागला. दूध घे म्हणताच त्याने मुखाट्याने दूध घेतले. औषध देताच औषध प्याला. एक नाना सोनार म्हणून होता. तो म्हणे, आई मला बरं वाटू दे, तुला मी सोन्याने मडवून काढीन. आम्ही बोलून चालून सोनार. आमचा एक हात सोन्याचा तर दुसरा हात चांदीचा. मी म्हणे, बरं बाळा, काढ मला सोन्याने मडून, पण सध्या तो सोन्याने मडवलेल्या भिंती मात्र मला धुवून काढायला लावतो आहेस. अडचणीच्या वेळी चाकरांना अडवून धरता येते. पगार वाढवा म्हणून एक दिवस भांग्यांनी एकदम संप पुकारला. बसले ते आपले स्वस्त हात जोडून. 2 दिवस टिळकांनी व मी भंग्याचे काम सांभाळले. तसे त्या सोनाराने आम्हाला ते ट्रेनिंग देऊन ठेवलेच होते. 3ऱ्या दिवशी प्रेत उचलण्याची पाळी आली. टिळकांनी आपली कंबर बांधली. मीही पदर खोचला. 2 प्रेते उचलून आम्ही गाडीत घातली. आता मात्र भंगी लोक चपापले. ते लागलीच धावून आले व म्हणू लागले, साहेब आमच्या पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका. टिळक म्हणाले, तुम्हाला अधिक पगार मिळू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही, मात्र तुम्ही अशा आणीबाणीच्या वेळी रोग्यांना अडचणीत पाडणे तुमच्या माणुसकीला शोभत नाही. आम्ही तुमचा पगार वाढवा म्हणून अगदी जरूर प्रयत्न करू. हे तुमचे भाऊ मरताहेत आणि तुम्ही यावेळेस अडवता, हे बरे नाही. आता तुमच्या पगाराची मी खटपट करीन, पण जर का पुन्हा असे केले तर मात्र माझ्याकडून काही मदत होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. टिळक प्लेगच्या रोग्यांचे काम करू लागले तेव्हा कोणी म्हणू लागले, लेकीचा प्लेग टिळकांच्या फायद्यावर पडला. आता ते खोऱ्याने पैसे उडीत आहेत. तर कोणी म्हणे, पहा बिचारा लोकांसाठी कसा झिजत आहे. टिळक म्हणत, निंदास्तुतीचा जगी तमाशा, फंदी तू त्या पडू नको. मान घडो अपमान घडो, तव हसू नको तू रडू नको. रोगी चांगले बरे होऊ लागले. मृत्यूसंख्या लागणीच्या 10% आली. सर्व मंडळींचा फोटो काढला. कर्नल कॉरकरीने टिळकांना एक सर्टिफिकेट दिले. टिळक म्हणाले, मला काय करायचे तुमचे सर्टिफिकेट. पण त्यांनी तोंडीही फार आभार मानून बळेबळे त्यांच्या हातात ते ठेवले. टिळकाने ते पत्राच्या तारीला लावून ठेवले होते. पण रद्दीपत्रांबरोबर त्याचीही कुठे वासलात लागली. 2 महिने झाल्यावर मुलींसाठी म्हणून मुद्दाम यावर्षी महाबळेश्वरला जाण्याचे ठरले. राहुरीस दत्तू होता. त्याला नगरच्या स्टेशनवरून बोलावले. हौशी व दया पुण्यास भेटणार होत्या. आम्ही इकडून निघालो. बरोबर आमच्या 22 मुलांपैकी आनंदला घेतले होते व पेत्रसही होता. कॅम्प सोडताना नवीन घेतलेल्या 2 मुलींपैकी एकीला तिच्या बापाच्या हवाली केली व दुसरी देवाने. टिळकांनी जरी एवढी मुले सांभाळली तरी केवळ त्या मुलांचे होणारे हाल वाचावे व ती सन्मार्गाला लागावी एवढ्या एकाच हेतूने ते सांभाळले. त्यांनी मुलांच्या नावाने कोणाजवळ पैसे उकळला नाही की कोणाची मुले ते बळकावून बसले नाहीत. ते म्हणत, जर मुले सांभाळली तर त्यांचा पुढचा पल्ला गाठता आला पाहिजे, त्यांचे नुकसान होऊ देता उपयोगी नाही. टिळकांच्या चरित्रात मला एक गोष्ट आढळून आली की कामाच्या आवडीपुढे त्यांना मानापानाची पर्वा नसे, तसेच कीर्तीचीही पर्वा नसे. माझे चरित्र घडले तसे लिहा हे सांगताना त्यांना हेच सांगायचे होते की माझ्या दोषांवर मुळीच पांघरून घालू नका. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या ध्येयाने परिपूर्ण अशा चरित्राचा परिणाम दुसऱ्यावर फार चटकन होत असे. नाहीतर नारायणराव गोखल्यांची मुलगी भंग्याचे काम इतक्या आनंदाने व उत्साहाने करण्यास तयार होणे शक्यच नव्हते.
महाराचा नुसता कोठे शिंतोडा अंगावर उडाल्यास भास झाला तर साऱ्या जन्मभर स्वतःला व घरातील सगळ्यांना माझ्या वडिलांनी घासून पुसून घेतले होते. त्याच पित्याची मी कन्या वाईस भंग्याच्या घरचे अन्न खाते काय नि नगरच्या दवाखान्यात हलकी समजलेली कामे करायला धावते काय. पण ह्या वागायचे झाले तर ते टिळकांनाच मानले पाहिजे. ते माझे ह्या बाबतीत गुरु होते. त्यांनी मार्ग दाखविला की त्या मार्गाने डोळे झाकून बेधडक पळण्याचे काम मात्र माझे असेल. माझा जर काही यात यशाचा वाटा असेल तर तो त्यांनी मार्ग दाखवल्यानंतर न कचरता त्यावरून बेधडक जाण्यास आहे, एवढंच. असो, मी मोठी संसारी व माझी संग्राहक बुद्धी ही मोठी अजब होती व अजूनही त्या सद्गुणाने माझा त्याग केलेला नाही. टिळकांना जिकडे तिकडे अगदी स्वच्छ हवे असे इतके की पैशाची पिशवी व पेटी देखील ते झाडून पुसून ठेवीत, तर मला सारा पसारा जतन करावा असा वाटे. मी मालावरच्या सापासारखी नेहमी घरात बसलेली. मी कधी बाहेर जाते व आपण कधी घरसफाईचे काम सुरू करतो असे टिळकांना होऊन जाईल. मी बाहेर गेले की त्यांची दिवाळी उगवायची, नंतर माझा शिमगा सुरू व्हायचा. माझे स्टोअरचे असायचे, त्यात काय काय सामान सापडेल याचा नियमच नसे. कोमट्यासारखी चिंध्यांची गाठोडी, बाटल्या, फाटका जोडा, तुटक्या वाहना, मोडके सूप, उंदराचे करंडलेले टोपले, गंजलेले टिनाचे डबे, तुटके सुतळीचे तुकडे, चराट्याचे तुटकी शिंकी, मोडका पाट, तुटकी नवार, लहान गाड्यांची चाके, विळे खिळे, इतके नाही तर फुटका माठ व त्याची खापरे सुद्धा त्या स्टोअरमध्ये सापडायची. मुलगी प्लेगातून उठली. आता आपण 3 महिने महाबळेश्वरला जाणार तेव्हा मी उठले व गावातील ओळखीच्या मंडळींना भेटण्यास गेले. आधी मी कधी बाहेर जायची नाही, पण गेले तर मात्र बरोबर बेल घाली साऱ्या गावभर फिरायची. मी या जिन्सा ठेवायची त्या विकून पैसा मिळवण्यासाठी नाही, तर कधी अडीअडचणीला माणसाला कशाची गरज लागते याचा काय नियम नाही म्हणून ठेवी. मुले गेली त्यानंतर त्यांच्या गाद्या उसवल्या. त्यातील काथ्यांचा डोंगर पुढे पडला होता. हा डोंगर आपल्या कोठारात कसा साठवायचा याचा विचार करीत मी कमरेवर हात देऊन त्याच्याकडे पाहत उभी होते. भोवताली शेजारी पाजारी जमा झाले होते. इतक्या टिळकाने लिलाव पुकारला. 2 हातांनी 2 वेळा जितका काथ्या नेता येईल तितका हवा असेल त्याने न्यावा. पाहता पाहता एवढे मोठे ढिगार जमीनोदस्त होऊ लागले. आपले काम झाले असे पाहून हात झटकून टिळक आपल्या ऑफिसमध्ये जाऊन लिहायला बसले. खळ्यावरील माल हलवल्यानंतर भिकाऱ्याने उरली सुरली कणसे गोळा करावी तसा मी काथ्यांचा आवा लुटल्यावर थोडा जो हाती लागला तो काथ्या गोळा केला. खोळी धोबिनीला दिल्यावर ह्या काथ्यांची गठडी बांधून माझ्या स्टोअरमध्ये टाकून ठेवली. पण त्या दिवशी मी बाहेर गेले तेव्हा माझ्या इतर काही मालांबरोबर ही गठडीही कमी झालेली मला आढळून आली. महाबळेश्वरात घरवाला तो, सर्व काही तेच, मात्र ह्या वेळेस त्यांनी भरपूर ठेवलेली पाणी व करून ठेवलेला स्वयंपाक मला दत्तूला चाखला. तेथे आमची सर्व व्यवस्था होती. कामाला बाईही ठेवावी लागली नाही. सर्व आपापल्या कामात गढून गेलो. तेथे बेबीसाठी एक ढकल गाडी भाड्याने घेतली होती. दत्तू व आनंद तिला त्या गाडीतून घालून फिरायला नेत. एकदा दया म्हणाली, आई, येथे ताज्या नारळाचे खोबरे चांगले मिळते. आणीव ना प्रत्येकासाठी एक एक तुकडा. मी पेत्रसला खोबरे आणण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे त्याने ते आणले व दयाच्या पुढे एक तुकडा करून तो म्हणाला, बाई साहेब तुम्ही घ्या आधी. झाले बाई. तेवढ्या दयाला जो काही फणकारा आला तो अजबच. ती फाटके लुगडे नेसली, फाटकी चोळी तिने अंगात घातली, कामाला कोणाला हात लावू देईना. सकाळी जेवायच्या वेळेला ताटाला तात जेवीना. पोळी व मिरची जमिनीवर ठेवून तिने ती खाल्ली. इकडे काही कारणावरून आनंदही रुसला होता. मी व माझ्या बरोबर इतरांनी त्या दोघांची खूप समजूत केली, पण ती होईना. मी त्या दिवशी 5-6 रुपयांचे लोणी कढवून ते पातेले तसेच पंखाखाली सरकवून ठेवले होते. दुपारी ही मुले जेवली नाहीत. ती सांगून सांगून दमले. मी सांगून सांगून दमले. टिळकांच्या कानावर मला हे घालायला नको होते. ते हे जितके प्रेमळ होते तितकेच रागीटी होते. त्यामुळे त्यांना सांगायला माझा जीव होईल. आनंदा सडकेवर जाऊन बसला. दया काम संपवून मागील दारी जाऊन उभी राहिली. मी पेत्रसला म्हणाले, पेत्रस जा बाबा, त्यांना जाऊन तरी सांग. टिळक ह्या वर्षी शिकवण्या करीत नसत. त्यांनी इंग्रजीमध्ये बरीच व्याख्याने झाली व त्या व्याख्यानाला तिकिटे होती. ते आपले त्यासंबंधी वाचित किंवा विचार करीत बसत. 3चा सुमार मी बेबीला घेऊन पलंगावर बसले होते. टिळकांना ही बातमी कळली. ते झाले. कुठे आहेत ती? एक मागील दारी, दुसरा सडकेवर. दया चल आते. हा काय हटवदा घेतला आहेस? चल नेच लवकर चांगले लुगडे. आणि काय रे मूर्खा, आण ती छडी इकडे. नीट उभा राहा. कर हात पुढे आणि मोज छड्या. आनंदाने 2-3 छड्या खाताच मोठा आ करून रडत रडत मला